नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स. जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. प्रातिनिधिक स्वरूपात अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधा वाटप मोहिमेची सुरुवात. भाजपा महिला मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध. नितीश कुमार यांच्या विरोधात करण्यात आली निदर्शनं. आणि सर्वांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यानं मराठा समाजासह ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ताशेरे. तर जरांगे पाटील यांचं आंदोलन राजकीय स्वार्थासाठी, वडेट्टीवार यांची टीका. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यातील APL शेतकरी, प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी, अंत्योदय योजनेचे लाभार्थी या रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्डधारक लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्डधारक लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. जिल्हा पुरवठाधिकारी DK वानखेडे, अन्नधान्य वितरण अधिकारी उमेश खोडके, रास्तभाव दुकान मालक सुरेश गुप्ता तसंच नागरिक यावेळी उपस्थित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांच्या संदर्भात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा निषेध करण्यात आला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांविरोधात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. या विरोधात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपनं मोर्चा काढत जिल्हा कचेरीवर शर्म करो नितीश कुमार, शर्म करो अशा घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनावर जोरदार निशाणा साधलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आणि मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करण्याच्या मागणीचा मराठा समाजातील तरुणांना विशेष फायदा होणार नसला तरी त्यातून राजकीय फायदा नक्कीच होणार असल्याचं ते म्हणाले. प्रचंड नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी या संदर्भातली अभ्यास करावा. जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आव्हान आहे. मुळात मी सांगितलं की OBCमध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाही. म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून, थोडा विचार करून आपण कोणाला साथ देतो, आपलं भलं काय आहे, अहित काय आहे, हित काय आहे याचा विचार करावा. राज्यात अनेक नवीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही काळाची गरज असल्याचं म्हटलंय. नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की लोकसंख्या वाढीमुळे नवीन जिल्हा निर्माण करण्याची गरज आहे, मात्र यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व सहमतीनं नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली पाहिजे. नाही, तो एक चांगला ऐतिहासिक निर्णय बिहार सरकारने घेतलेला आहे. 65% आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि आमचीसुद्धा तीच इच्छा होती की तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा. जे 50% सिलिंग आहे ते तो कॅप आहे तो वाढवला गेला पाहिजेत आणि त्याच्यावर इतर समाजांच्या ज्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण केल्या पाहिजेत. मला वाटतं EWS त्यासाठीच तयार केला गेला, पण काय खुळा आहे माहीत नाही, कोणाच्या डोक्यात काय वारं घुसतं आणि काहीतरी घेऊन उभं राहतो. 2 वर्ष या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 2 वर्ष शांत होते. त्यांना माहीत होतं की EWSमधून फायदा अधिक आहे. आता काय नवीन जिल्हा निर्मितीची आवश्यकता आहेच. राज्यात खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली, विभाग मोठे जिल्हे आहेत. ती प्रक्रियेची अनेक दिवसापासूनची खूप लोकांची मागणी आहे. त्यामध्ये मला वाटतं की ती जर भूमिका स्वीकारून सरकार पुढे जात असेल तर ते लवकरात लवकर करावं. कारण मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर कोणाची नाराजी घेण्यासाठी ते करणार नाही. कारवाई करणं किंवा अहवाल मागवणं, माहिती घेणं आणि तयार करणं याला बरेच क्लिष्ट गोष्टी आहेत, बराच वेळ लागतो. अनेक जिल्ह्याच्या संदर्भात सीमा ठरवताना वाद होतात.
या सगळ्यामध्ये एकमत होणंही फार महत्त्वाचं असतो, नाहीतर नवा उद्रेक तयार होण्याची शक्यता असते. मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवरून आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. चांगलं जर केलं असं ओबीसीचं कोणं तर ते शरद पवार साहेबांना केलं. 52 ते मुख्यमंत्री असताना 52 ओबीसीच्या जाती ओबीसीमध्ये घेतल्या एका पत्रावर. 52 इतिहास होता बरं. आणि पवार साहेबांना तेव्हा मराठा घेऊन घेतलं असतं तर भानगड राहिली नसते, पण पवार साहेबांना मराठ्यांना घेतलं नाही. ओबीसीचं हित त्यांनी झोपलं आणि 52 जाती घेतल्या. आमचा तोच राग आहे का पवार साहेब, तुम्ही मराठ्याला घ्यायला काय अडचण होती तुम्हाला, तुम्ही घ्यायला पाहिजे होतं तेव्हा. मग ओबीसीच्या 52 जाती जर एकाच वेळेस घेतल्या जातं, काही जाती तर बगर कोणत्याही म्हणजे राज्य मागासवर्गीचा आयोगाचा शिफारस नाही साडी पत्रक काढून दिल्या गेल्या टाकल्या आहे. म्हणजे गोपीनाथजी मुंडे साहेबांना खरं तर उपकारच केले त्यांनी. विजय हे अलग काढून नाही तर एक वेगळे संघर्ष अधिक समोर जावं लागलं असतं. तर मला असं वाटतं का जे ओबीसीवाले आता म्हणतात तेव्हा आमच्या ह्याच्यात त्यांना नको, पण जेव्हा जनगणना झाली किंवा ओबीसी जेव्हा पकडलं तेव्हा मराठा पकडलाच गेला ना. आमच्यात नको म्हणजे काय, मराठी गृहीत धरूनच टक्केवारी पकडली. आता एससीची जेवढी संख्या आहे तेवढी त्याला. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ। अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है। हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा। और तो और भारत सरकार ने भी अब 5000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है। अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यात रखडलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी विविध गावातील शेतकऱ्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. जिल्ह्यातील पंढरी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या 35 गावात रखडलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात सरपंच आणि नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. या योजनेचे 50% काम कंत्राटदारांनी केलं असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जोपर्यंत या योजनेचं काम सुरू होणार नाही तोपर्यंत इथून उठणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. योजनेचं काम तात्काळ सुरू करा, नाही तर 15 दिवसात जन आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 50 कोटी रुपये खर्च होऊन गेलेला आहे आणि आपण 50 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर अचानक ही योजना थांबवण्यात आलेली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आम्ही विचारलं तर संबंधित खात्याचे जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी मला काम थांबवायसाठी सांगितलं आणि अधिकारी वर्गाला आम्ही विचारलं असता अधिकारी वर्ग याच्यावर कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे. म्हणून या 35 गावातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मंडळी घेऊन आणि सगळे गावातील नागरिक घेऊन आम्ही या कार्यालयात आलेलो आहोत.
आणि या योजनेअंतर्गत गावागावातले रस्तेसुद्धा खोदून ठेवलेले आहे, शेतंसुद्धा पाईपलाईन टाकण्यासाठी खोदून ठेवलेले आहे आणि ज्या ज्या गावात 35 गावात टाक्या होणार आहेत तिथे गड्डे खोदून त्या ठिकाणी ठेवलेले आहे. त्या गड्ड्यामध्ये जीवितहानीसुद्धा होऊ शकते. म्हणून आम्ही हा 50% रखडलेला प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यात यावा म्हणून यासाठी आम्ही इथे ठिय्या आंदोलन आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी काही आलेलो आहोत. समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ गेल्या 12 तासात दुसरा अपघात झाला. चालकाला झोप आल्यानं त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकावर धडकून हा अपघात झाला. कारमधील 5 जण गंभीर असून 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाला झोप आल्यामुळे कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार डिवायडरला धडकली. या अपघातात कारमधील 5 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर जखमींपैकी 3घांची प्रकृती चिंताजनक आहे. या 3घांवर संभाजीनगर इथे पुढील उपचार सुरू आहेत. ही कार पुण्याहून नागपूरला जात होती, तर हा अपघात गुरुवारी सायंकाळी झाला आहे. तर गाडीच्या अवस्थेवरून या अपघाताची भीषणता लक्षात येते. देश आणि राज्यातील विविध मुद्दे आणि विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. सोयाबीनचं पीक पूर्णतः नष्ट झालेलं आहे. येलो मोझॅक आला सोयाबीनवर, व्हाईट मोझॅक आला तुरीवर आणि शेतकऱ्याचं उत्पादन पूर्णतः गेलं. अशात शासनाच्या धोरणामुळे भाव पण प्रचंड गडगडलेले आहेत. सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण असं अंदाज झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकरी अडचणीत असताना सरकार मात्र झोपलेलं आहे. शासन आपल्या दारी म्हणून पहिले दारादार फिरत होते आणि शेतकरी अडचणीत आल्यावर आता मात्र सरकार AC मध्ये सुस्तपणे झोपून आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आज जिल्हा काँग्रेसची इथं धावून आलेली आहे. दिवाळीचा पहिला दिवस असताना शेतकऱ्याची दिवाळी मात्र अंधारात जाणार असल्यामुळं आम्ही देखील आमची दिवाळी साजरी न करता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा आक्रोश मोर्चा इथं काढला. शेतकऱ्याला भाववाढ मिळाली पाहिजे, त्याला पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे, बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे, त्याला सरसकट मदत 50,000 रुपयाची मिळाली पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन आमचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासनं दिली होती ते साफ विसरलेत आणि त्यामुळं हे जे सरकार आहे महाराष्ट्रातलं एक खोके सरकार, हे शिंदे सरकार, हे टरबुजा सरकार, निर्लज्ज झालेलं हे सरकार आहे. या सरकारने लाज लज्जा शरम सगळी सोडलेली आहे. शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी ते उद्योगपतींना मदत करतायत. अशा या परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि निश्चितपणे त्यांच्यासाठी सातत्याने आम्ही आंदोलन करत राहू आणि जनता देखील या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी बांधवांच्या समवेत सर्व जिल्हाभरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे. मुळातच आज या ठिकाणी आंदोलन यासाठी आहे की शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आणि त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील केवळ 2 तालुक्यांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर संबंध जिल्हाभरामध्ये पाऊस हा अत्यल्प प्रमाणामध्ये पडलेला होता आणि आज पिकांची जर परिस्थिती पाहिली किंवा उत्पन्न जर पाहिलं तर उत्पन्न हे फार मोठ्या प्रमाणात सोयाबीन असेल, कपाशी असेल हे घटलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आधार द्यायचं सोडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करण्याचं काम या खोके सरकारनं सुरू केलेलं आहे आणि यासाठी विरोध करण्यासाठी, याचा निषेध नोंदवण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन होतंय. या आंदोलनाच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे की केवळ 2 तालुकेच नाही तर संबंध बुलढाणा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाववाढ ही मिळाली पाहिजे. बहुप्रतीक्षित डाबकी रोड रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचं अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. हा उड्डाणपूल केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत बांधण्यात आला आहे.
अकोला, तेल्हारा, जळगाव, जामोद, निमकर्दा, गायगाव, शेगाव या गावांना जोडणारा डाबकी रोड रेल्वे गेटवरील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल जनतेला समर्पित होतोय. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, अनुप धोत्रे, किशोर पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता हा लोकार्पण समारंभ नियोजित आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत 25 कोटी रुपये मंजूर करून घेतले. या रेल्वे गेटवर वाहनधारकांना अर्धा तास थांबावं लागत होतं. ही अडचण लक्षात घेता वेळेची बचत, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी 25 कोटी रुपये मंजूर करून रेल्वे गेटवरील उड्डाणपूल कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागाच्या गैरनियोजनामुळे पुलाच्या डिझाईनमध्ये रेल्वे विभागाच्या नवीन नियमानुसार बदल करावा लागल्यानं पुलाचं काम रखडलं होतं. अकोला शहरातील शास्त्री स्टेडियम जवळील भंगार बाजाराला आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर वेळीच नियंत्रण मिळवलं. अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळील भंगार बाजाराला सकाळच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत अंदाजे 7 ते 8 भंगारा दुकानं जळून खाक झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं. या पथकानं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीनं भंगार व्यावसायिकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सर्व सामान खाक झाल्याची माहिती दुकानदारानं दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अकोला तालुक्यातील म्हैसांग येथील कचरू महाराज संस्थानमधून चोरट्यांनी दानपेटी चोरली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. अकोला तालुक्यातील म्हैसांगे येथील नावलौकिक प्राप्त कचरू महाराज संस्थान इथं काल रात्री चोरट्यांनी दानपेटी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरगाव मंजू पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. गेल्या वर्षभरात 5 वेळा या मंदिरात चोरी झाली असून कचरू महाराज संस्थान चोरट्यांचा मुख्य अड्डा बनला आहे. त्यामुळे पोलीस नेमके काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दर्यापूर मार्गावर पूर्णा नदी काठावर असलेलं कचरू महाराज संस्थान, त्यानंतर चोरट्यांनी दानपेटी एका शेतात नेऊन फोडली आणि त्यामधील रोख रक्कम लंपास केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स. जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. प्रातिनिधिक स्वरूपात अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधा वाटप मोहिमेची सुरुवात. भाजपा महिला मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध. नितीश कुमार यांच्या विरोधात करण्यात आली निदर्शनं. आणि सर्वांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यानं मराठा समाजासह ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ताशेरे. तर जरांगे पाटील यांचं आंदोलन राजकीय स्वार्थासाठी, वडेट्टीवार यांची टीका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.